लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं भाजपच्या छुप्या प्रचार साहित्याचा पर्दाफाश केला आहे। मुंबईतल्या खारमध्ये सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार करत ऑडिओ तंत्राचाही वापर करण्यात येत होता अशा प्रकारचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात येतोय। भाजपकडून प्रचार कार्ड छापण्यात आली होती। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज, कमळाला मतदान करा अशा प्रकारचे संदेश ऑडिओच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचा प्रकार काँग्रेसनं उघडकीस आणलाय। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि डॉक्टर राजू वाघमारे यांनी पदाधिकाऱ्यांसह तिथे धाड घातली। यावेळेला हा सगळा प्रकार समोर आला। इलेक्ट्रॉनिक संदेशावर काँग्रेसनं आक्षेपही घेतला आहे। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे याबद्दल? मिलिंद, आज दुपारी काँग्रेसचे प्रवक्ते जे सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की भाजपच्या प्रचार यंत्रणेमध्ये एक डिजिटल जे कार्ड आहे त्या कार्डचा वापर करण्यात येत आहे। त्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि नरेंद्र मोदी यांचा आवाज वापरण्यात येत आहे आणि त्यानंतर भाजपाला मतदान करावं असं हे ग्रीटिंग्स कार्ड छापण्याचं काम सुरू होतं। जवळपास हे 3 कोटी रुपयांचे ग्रीटिंग कार्ड या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत आणि हे संपूर्ण साहित्य भाजपच्या प्रचार कार्यासाठी वापरण्यात येत होतं असा आरोप जो आहे तो सचिन सावंत यांनी या ठिकाणी केलाय। ही सर्व कार्ड जे आहेत ते निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जप्त केलेली आहेत। मिलिंद, प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज जाहीर सभांचा धडाका सुरू होता। लातूरमधल्या प्रचार सभेत नवमतदारांना आवाहन करताना पंतप्रधान मोदी यांनी बालाकोटच्या एअर स्ट्राईकचा आणि पुलवामातल्या शहीद जवानांचा हवाला दिला आणि मजबूत सरकार बनवण्यासाठी पहिलं मत द्या असं म्हणत त्यांनी कमळ चिन्हावर बटन दाबण्याचं आवाहन केलं। क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? मैं फर्स्ट टाइम वोटर को कहना चाहता हूं, क्या गरीब को पक्का घर मिले इसके लिए आपका वोट समर्पित हो सकता है कि नहीं सकता है? आप गर्व से कह सकेंगे, आप अगर कमल पर बटन दबाएंगे या आप धनुष तीर पर बटन दबाएंगे, आपका वोट सीधा सीधा मोदी के खाते में जाने वाला। आणि मोदी यांच्या याच वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता आहे। विरोधक याला आक्षेप घेणार आहेत। तिकडे बसपाच्या अध्यक्षा मायावती या चांगल्याच अडचणीत येऊ शकतात। देवबंदमधल्या जाहीर सभेत त्यांनी मुस्लिमांनी महागठबंधनला मतदान करावं असं आवाहन केलं। परिणामी निवडणूक आयोगानं आता अहवाल मागवलाय। सहारनपूर इथल्या देवबंदमध्ये बसपा प्रमुख मायावतींनी केलेलं भाषण वादात सापडलंय। प्रचार सभेत त्यांनी थेट मुसलमानांना संबोधित करत मतदानाचं अपील केलं। मेरा खासकर इस चुनाव में मुस्लिम समाज के लोगों को ये कहना है, गठबंधन ही इस लायक है कि वो भारतीय जनता पार्टी को टक्कर दे सकता है। आप लोगों को अपना वोट बांटना नहीं है, बल्कि आप लोगों को एक तरफा अपना वोट बीएसपी के लोगों को, बीएसपी के यानी कि समाजवादी पार्टी और आरएलडी के उम्मीदवारों को ही देकर तो आप लोगों को इन्हें कामयाब बनाना है। मायावती यांनी थेट मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे निवडणूक आयोगानं यावर कठोर भूमिका घेतली आहे। या सर्व प्रकरणाचा निवडणूक आयोगानं अहवाल मागवलाय, तर भाजपनं मायावतींवर जोरदार टीका केली है। वहाँ पर मायावती जी के द्वारा इस प्रकार का संबोधन सचमुच कांसीराम जी का भी और डॉक्टर अंबेडकर जी का भी, इससे बड़ा अपमान दूसरा नहीं हो सकता है। और दूसरी बात कि अगर उन्हें केवल मुस्लिम वोट चाहिए तो स्वाभाविक रूप से दूसरा वोट भी अपना तय कर लेगा कि हमें कहां जाना है। मुस्लिम बहुल देवबंदमध्ये महागठबंधनची सभा घेऊन अखिलेश आणि मायावतींनी ध्रुवीकरणाची खेळी खेळली। त्याच बळावर त्यांना मोदी शहा यांना उत्तर प्रदेशात शह द्यायचा आहे। पण
प्रियंका गांधींच्या माध्यमातून ताकदीनं मैदानात उतरलेली काँग्रेस सपा बसपाच्या वाटेत मोठा अडथळा ठरल्यानंच काँग्रेस त्यांच्या टार्गेटवर आली आहे. शिवाय येणाऱ्या काळात ध्रुवीकरणाच्या राजकारणाच्या आधारावरच लोकसभेचं रण पेटणार हे आता नक्की झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा विजयी होतील असा दावा केलाय. भाजपकडून विकासाच्या बद्दल बोललं जातं, पण त्यांच्याकडे हिंदू आणि मुस्लिम शिवाय मुद्देच नाहीत असा आरोपही त्यांनी केला. मुझे खुशी है कि आज देवरा जी का चुनाव संग्राम का दफ्तर का इनॉग्रेशन हो रहा है. यहाँ तो कोई पब्लिक मीटिंग नहीं थी, मगर एक अच्छा मौका था कि कार्यालय की शुरुआत आज से हो रही है. और मुझे खुशी है कि जब जब मुझे इनके कार्यालय के उद्घाटन के लिए मौका मिला था तब वो हमेशा वो कामयाब हुई और मुझे विश्वास है कि इस समय भी वो कामयाब होगी. निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेल्या दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या असं तुम्ही ऐकलंय? असं फारच क्वचित घडतं, पण असं घडलं आहे महाराष्ट्रात. पण तत्पूर्वी बातमी पाहणार आहोत मुंबईमध्ये मिलिंद देवरा यांनी आज रेल्वेनं प्रवास केला. दक्षिण मुंबईतले काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी लोकलनं प्रवास केला आणि मतदारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं देवरा यांनी CST ते मुलुंड असा प्रवास केला. यावेळेला अनेक प्रवाशांनी आपल्या अडचणी मिलिंद देवरा यांना सांगितल्या. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे देवरा यांच्या विरोधात मैदानात आहेत. निवडणुकीच्या रिंगणात असलेले दोन प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांना भेटतात आणि विजयासाठी एकमेकांना शुभेच्छा देतात. असं फारच क्वचित घडतं. महाराष्ट्राच्या राजकारणात हे अनोखं सौहार्द पाहायला मिळतं. पाहूयात एक खास रिपोर्ट. मावळ मतदारसंघातल्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय, कारण इथे बिग फाईट होतीये. पण ज्यांच्यामध्ये बिग फाईट होतीये तेच उमेदवार हस्तांदोलन करताना दिसतात. शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे दोन्ही उमेदवार आमने सामने आले. यावेळी दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत शुभेच्छा सुद्धा दिल्या. हे चित्र पाहून सगळ्यांनाच सुखद धक्का बसला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी दोन्ही उमेदवार आमने सामने आले होते. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विकास कामांच्या जोरावर आपण निवडून येऊ असा विश्वास त्यांना आहे. विकासाच्या द्वारे आणि कामाच्या द्वारे ही निवडणूक लढवतोय. ही निवडणूक कोणत्याही परिवाराच्या द्वारे नाही लढवत. मी माझे कुणी वडील दादा परदादा राज्याचे मुख्यमंत्री नव्हते, उपमुख्यमंत्री नव्हते, राज्यात मुख्यमंत्री नव्हते. कार्यकर्तेच हे माझ्या दृष्टिकोनातून या देशाचे नागरिक आणि मतदार आहे आणि ते माझ्या पाठीमागे माझा विजय निश्चितपणे. श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. अर्ज दाखल करण्याच्या आधी श्रीरंग बारणे यांना त्यांच्या आई आणि पत्नीनं औक्षण केलं. बारणे यांनी घरातल्या ज्येष्ठांचे आशीर्वादही घेतले. तिकडे पार्थ यांना सुद्धा त्यांची आई सुनेत्रा पवार आणि घरातल्या सर्व सदस्यांनी औक्षण केलं आणि आशीर्वादही दिले. या दोनही उमेदवारांना घरातल्या सदस्यांची भक्कम साथ आहे. पण मतदार कोणाला साथ देणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. तिकडे शिरूर लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. आढळराव पाटील यांनी ढोल ताशे यांच्या गजरात तसंच बैलगाड्यांच्या लवाजम्यासह अर्ज दाखल केला. यावेळेला महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर अमोल कोल्हे यांच्या सोबत सुद्धा आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुंबई आणि परिसरामध्ये उमेदवारांनी उमेदवारी अर्ज झपाट्यानं दाखल करायला सुरुवात केली.
उत्तर पश्चिम मुंबईतील शिवसेना उमेदवार आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि उमेदवारी अर्ज भरला। त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्यासोबत आहे। दुसरीकडे कल्याण लोकसभेतले युतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरला। त्यांनी अनोख्या पद्धतीनं वृक्षारोपणही यावेळी केलं। इकडे ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटील यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला। इकडे मुलुंडमध्ये त्यांनी खुल्या जीपमधून रॅली काढली आणि शक्ती प्रदर्शन केलं। मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। वांद्रे कलेक्टर ऑफिस परिसरामध्ये जवळपास 1.5 किलोमीटर लांब एवढी ही प्रचार रॅली काढतच त्यांनी एक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले। त्यांच्यासोबत सर्व शिवसेनेचे त्यांचे दिग्गज आमदार आणि नेते आहेत, सगळ्यांना एकत्र घेऊन, आणि त्याचबरोबर भाजपचे देखील आहेत, सगळ्यांना एकत्र घेऊन चालेल। काय सांगाल, किती विजय तुम्हाला आव्हानात्मक आहे का सोपा वाटतोय? निवडणुकीमध्ये विजय सोपा कधीच नसतो, फार जोरदार प्रयत्न करायला लागतात। पण मला खात्री आहे की उमेदवार म्हणून माझा पक्ष शिवसेना, भाजप, RPI त्याचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी हे सर्व आणि कार्यकर्ते फार जोमाने कामाला लागलेत आणि हेच निवडणुकीमध्ये विजय मिळवून देतील। तुमचा सामना थेट संजय निरुपम काँग्रेसचे उमेदवार यांच्याशी असणार आहे, काय सांगाल त्यावर? आता संजय निरुपम हे उत्तर मुंबई तर खूप जॉग्राफिकली खूप कंडेन्स लोकसभा, याच्यामध्ये लोकसंख्या भरमसाठ वाढत चाललेली आहे आणि त्याचबरोबर ट्रॅफिकची समस्या उद्भवायला लागलेली आहे। तर ह्या ट्रॅफिकच्या समस्येवरती प्रायोरिटीने प्राधान्य आपण देणार आहोत, जेणेकरून, कारण की भौगोलिकदृष्ट्या जर आपण पाहिलं, जर ठाण्याबरोबर आपण कंपॅरिझन केलं की ठाण्याला एक्सपांड करायला जागा मिळाली, पण डोंबिवली असेल, कल्याण असेल, हे छोटं शहर आणि लोकसंख्या खूप मोठी आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आम्ही मेट्रो मंजूर करून घेतलेली आहे, आज आम्ही जलवाहतूक मंजूर करून घेतलेली आहे, आज आम्ही रस्ते जे आहेत ते वाईड करतोय। दक्षिण मुंबईतले काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी लोकलनं प्रवास केला, मतदारांशी संवाद साधला। राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी देवरा यांनी CST ते मुलुंड असा प्रवास केला। तर ही जी दृश्य पाहतो आपण, ही ईशान्य मुंबईतली आहे। ईशान्य मुंबईमध्ये लोकसभा मतदारसंघ जो आहे तो महायुतीचा, इथं जोरदार प्रचार सुरू आहे। महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी सकाळपासूनच मतदारांची भेट घेण्यावर भर दिला। गार्डन आणि स्टेशन परिसरात जाऊन त्यांनी मतदारांना मतदानाचं आवाहन केलं। भांडूप स्टेशनवर त्यांनी प्रचार केला। इथे ते कार्यकर्त्यांच्या लवाजमासह बराच काळ थांबले होते आणि रेल्वे पकडायला जाणाऱ्या, पळत जाणाऱ्या या मतदारांना त्यांनी भेटून आवाहन केलं। नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दुष्काळी परिस्थितीमुळे गाजावाजा न करता अर्ज दाखल केल्याचं समीर भुजबळ यांनी म्हटलं। अर्ज दाखल करताना समीर भुजबळ यांच्यासोबत शहीद, आत्महत्या केलेले शेतकरी यांच्या पत्नी उपस्थित होत्या। तसंच आदिवासी भागातील महिला आणि खेळाडू सुद्धा समीर भुजबळ यांच्यासोबत मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले आणि पदाधिकारी यांनी सुद्धा आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत हजेरी लावली होती। उमेदवारी अर्ज दाखल करताना काही उमेदवार चांगलीच करामत करतात। उमेदवारी अर्ज भरताना चिल्लरच्या माध्यमातून रक्कम भरली जाते, मात्र यामुळे निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नाहक ताप सहन करावा लागतोय। नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवाजी वाघ यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, पण अनामत रक्कम भरताना त्यांनी सर्व चिल्लर आणली। परिणामी कर्मचाऱ्यांवर नाणी मोजण्याची वेळ आली। निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना नाणी भरल्यामुळे त्याची चांगली बातमी होते, त्यामुळे अनेक उमेदवार असले स्टंट करताना दिसतात। विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण देणाऱ्या शासकीय वसतिगृहातील कुकच्या श्रीमुखात भडकवण्यात आली। उल्हासनगरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातले 25 विद्यार्थी सध्या उपोषण करतात। विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांच्या बरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती। यावेळेला चिडलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यानं कुकला जोरदार श्रीमुखात लगावली। निकृष्ट दर्जाचं जेवण, थकलेले भत्ते, अभ्यासासाठी पुस्तकं नाहीत, अशा अनेक गोष्टींमुळे या विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे। तिकडे नवी मुंबईतली एक धक्कादायक बातमी आहे। नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक राम आशिष यादव याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 27 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली।
याआधी सुद्धा राम आशिष यादव याला अशाच प्रकरणात अटक झाली होती। अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून तरुणीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 2 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे। आधी गुन्हा दाखल असतानाही राम आशिष यादवची वर्तणूक सुधारली नाही। आणि या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मुख्यमंत्री सध्या एका सभेला संबोधित करतायत, आपण पाहूया। असाल याकरता चॅनल जबाबदार असणार नाही, आम्ही केवळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतोय, अशा प्रकारची राहुलजींच्या भाषणाची परिस्थिती आहे। काय वाटेल ते सांगता तो। म्हणाले गरिबी हटवणार, कशी हटवणार? म्हणजे गरीबाला 72,000 रुपये देणार। अरे कुठनं देणार? त्यांना विचारलं कोणीतरी, म्हणाले सांगा कुठनं देणार? तुम्ही 72,000 रुपये गरीबाला देणार म्हणता, उत्तरच दिलं नाही, सांगू शकले नाहीत, कारण जी स्क्रिप्ट आली होती ती वाचून दाखवली होती, त्यामुळे माहितीच नव्हतं। मग चिदंबरम होते बाजूला, पत्रकारांनी चिदंबरम यांना विचारलं, हो चिदंबरमजी, तुम्ही देशाचे अर्थमंत्री राहिले, हे राहुलजी सांगतात 72,000 रुपये देणार, कोणाला देणार, कसे देणार, कुठून येणार? चिदंबरम म्हटले ते काय झालंय की आता 3-4 वर्षात जरा तिजोरीत पैसा येतोय आणि अजून 2-3 वर्षात पैसा येईल, मग तो आलेला पैसा मी वाटेल। अरे मोदींमुळे तिजोरीत पैसा येतोय तर तो वाटण्याकरता तुम्ही कशाला पाहिजे? मोदी आहेत ना, ते जनतेला देण्याकरता या ठिकाणी सक्षम आहेत। बंधू भगिनींनो, यांच्याकडे योजना नाही आहे। एकाने फार चांगलं वर्णन केलं, म्हणाले राहुल गांधींच्या योजना कशा आहेत? एका व्यक्तीला 1 लाख रुपयाचं कर्ज झालं, त्याला विचारलं की बाबा रे, हे 1 लाख रुपयाचं कर्ज तू कसं फेडणार? म्हणाला सोपं आहे, कालच एक कोंबडी आणली आहे, ती कोंबडी 4 अंडी देईल, मग त्यातनं 4 कोंबड्या तयार होतील, मग त्या 4 कोंबड्या 16 अंडी देतील, मग त्यातनं 16 कोंबड्या तयार होतील, मग त्या 16 कोंबड्या 64 अंडे देतील, मग त्यातनं 64 कोंबड्या तयार होतील। असा करता करता 640 कोंबड्या तयार झाल्या की त्या विकतो आणि मग 1 लाखाचं कर्ज परत करतो। असा कोंबड्या विकण्याचा धंदा राहुल गांधींच्या घोषणापत्राच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे। बंधू भगिनींनो, हे निव्वळ या ठिकाणी थापा मारतात, बाता मारतात। या देशाच्या विकासामध्ये यांना कुठलाही रस नाही आहे। गरिबी दूर केली राहुलजी, तुमच्या पक्षानं गरिबी दूर केली, पण तुमच्या नेत्यांची चेल्या चपाट्यांची केली। सामान्य माणसाच्या गरिबीशी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये। आज तुम्ही बघा, गेले 5 वर्ष मोदीजींनी सातत्याने एक योजना जी आणली, गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी योजना, जनधन सारखी योजना, की ज्या माध्यमातून त्या 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं, ज्यांना बँकेसमोर गेलं तर चपराशी देखील बँकेत येऊ देत नव्हता। या 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं। आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी बँकेचं खातं मिळाल्यावर आमचे काँग्रेसी मित्र म्हणायला लागले की बँकेचं खातं मिळालं, कोणची मोठी गोष्ट झाली। जरा पोलीस तुम्ही मागे व्हा, काही प्रॉब्लेम नाही, नंतर मी त्यांना भेटणार आहे, तुम्ही मागे व्हा, काही त्यांची अडचण नाही आहे, त्यांना नंतर मागे घेऊन या, मागे मला त्या भेटतील। आणि मग काँग्रेसच्या लोकांनी या ठिकाणी विचारलं, म्हणाले जनधनचं खातं मिळालं, कोणती मोठी गोष्ट या ठिकाणी झाली? खरं म्हणजे हे जनधनचं खातं मोदीजींनी का काढलं होतं हे नंतर लोकांना मेक इन इंडियाचं एक कटू वास्तव आहे, ते म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून छोटेखानी विमान तयार करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांनी आता अमेरिकेत प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारी लालफितीच्या कारभाराला कंटाळून यादव यांनी हा निर्णय घेतला आहे। 2018 मध्ये मेक इन इंडिया प्रकल्पाच्या अंतर्गत MIDCनं अमोल यादव यांच्या कंपनीशी 35,000 कोटींचा सामंजस्य करार केला होता। विशेष म्हणजे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार झाला। त्यानुसार 6 असनी विमान निर्मितीसाठी राज्य सरकारकडून यादव यांना पालघर परिसरात 157 एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार होती। तसंच विमान निर्मिती आणि उड्डाण परवाना सुद्धा दिला जाणार होता। मात्र गेल्या वर्षभरात कॅप्टन अमोल यादव यांना ना जागा मिळाली ना परवाना। या उलट अमेरिकेनं त्यांना सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे।